पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद, नदीपात्रामधील हॉटेल्स पाण्याखाली. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. खडकवासला धरणामधून 45,000 क्युसेकने विसर्ग. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढला. पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरलं. मुठा नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा. यंदा खडकवासला धरणामधून सर्वाधिक 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्याच्या डेंगळे पुलाखाली एक इसम अडकल्याची माहिती. कसबा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100% भरलेलं आहे. राधानगरी धरणातून भोगावतीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या वक्र दरवाजामधून पाणी विसर्ग आणखी वाढवला. धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेकने पाणी विसर्ग. कोयना आणि वारणा धरणातून केला जाणाऱ्या विसर्गामुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राच्या बाहेर पडले. जळगावच्या अमळनेरमध्ये बोरी नदीमध्ये पाण्याचा टँकर वाहून गेला. पुराच्या पाण्यामध्ये पाणी पुरवठा करणारा टँकर वाहून गेला. बोरी नदीला पूर आल्यामुळे अमळनेर शहरातील मंदिरं जलमय झाली. जनजीवन विस्कळीत. यवतमाळच्या आर्णीमधील दहेली गावामध्ये कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली. कारमधील पती बचावला, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता. यातील एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती. जळगावच्या पारोळा तालुक्यातील वसंतनगरमध्ये घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू. वसंत जाधव असं मृत वृद्धाचं नाव. रात्री झोपेत असताना अचानकपणे जळगावातील भडगाव तालुक्यातील नालबंदी गावात अचानक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून थरारक सुटका. शिक्षक इम्तियाज खान यांना शाळेच्या गच्चीवरून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं. भंडाऱ्याच्या मांदेडमध्ये पूर आलेल्या नाल्यामध्ये वृद्ध बुडाल्याची भीती. स्थानिक प्रशासनाकडून वृद्धाचा शोध सुरू. वर्ध्यामध्ये पुरामुळे झाडावर अडकलेल्या तरुणाचा रेस्क्यू. अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तरुण वाहून गेला होता. नागपुरातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातलं झाड कोसळलं. कार्यालयाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. कार्यालयाच्या कमानीचं नुकसान झालं. नागपुरात सुरू असलेल्या पावसामुळे हे झाड कोसळले. वाशिम वाळकी दोडकी मार्गावर झाड उन्मळून पडलं. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली.